नमस्कार, मी लाघवी ओम सावंत। राज्याला अवकाळी पावसाचा तडाखा बसलाय। गारपिटीमुळे पिकांचं अतोनात नुकसान झालेलं आहे। बळीराजाची चिंता वाढलेली आहे। अवकाळीमुळे पिकं जमीनदोस्त झालेली आहे। राज्यातील अनेक जिल्ह्यांमधील पिकं ही अक्षरशः वाया गेलेली आहेत। पावसामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पिकं ही जमीनदोस्त झालेली आहेत। ही दृश्य आपण पाहूया। राज्यात कुठे कुठे अवकाळीचा फटका पडलेला आहे। जालना, वाशिम, नाशिक, यवतमाळ, अमरावती, वर्धा, अहमदनगर, संभाजीनगर, पुणे, ठाणे, बीड, नंदुरबार, हिंगोली, चंद्रपूर या ठिकाणी अवकाळीचा फटका बसलेला आहे। उत्तर महाराष्ट्र असू दे, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात अवकाळीचा पाऊस बरसला आणि त्यामुळे होतं नव्हतं सगळं वाया गेलेलं आहे। जालना, वाशिम, नाशिक, यवतमाळ, अमरावती, वर्धा, अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी तर घराघरात पाणी शिरलेलं होतं। नगरमध्ये उभी पिकं अक्षरशः आडवी झालेली आहेत। काही ठिकाणी अवकाळी बरोबर गारपिटीचा सुद्धा तडाखा बसल्यानं शेतकऱ्याच्या चिंतेत वाढ झालेली आहे। खरीप हंगामामध्ये पावसानं ओढ दिली आणि रब्बी हंगामामध्ये अवकाळीचा फटका बसला। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया आपले प्रतिनिधी छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी सचिन बडे, यवतमाळ इथं सुद्धा आपले प्रतिनिधी आहेत, तर इगतपुरी या ठिकाणी सुद्धा आपले प्रतिनिधी आहेत विकास काजे। सुरुवातीला थेट जाते छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी सचिन बडे यांच्याकडे। सचिन, आपण जर पाहिलं तर मराठवाड्यामध्ये खरीप हंगामात पावसानं ओढ दिलेली होती। 40 तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्यात आला, त्यातील बहुतांश तालुके वगळण्यात आले। त्यामुळे तो देखील शेतकऱ्यांचा एक मुद्दा होता की आमच्यावर अन्याय करण्यात आला। विरोधकांकडून या सगळ्या प्रकरणी आवाज उठवण्यात आला, पण खरीपाचा प्रश्न मार्गी लागत नाही, ती नुकसान भरपाई मिळत नाही। तोच रब्बी हंगामातला पेरा सुद्धा वाया गेला कारण अवकाळीचा फटका बसला। लागवीजी आपण पाहिले की काही दिवसांपूर्वी याच मराठवाड्यामध्ये पाऊस पडलेला नव्हता, त्यामुळे दुष्काळजन्य परिस्थिती जी होती ती निर्माण झालेली आहे। आणि हा पाऊस पडलेला नाहीये, त्यामुळे अजूनही जायकवाडी धरणामध्ये हवा तेवढा पाणी साठा सुद्धा शिल्लक नाहीये। पिण्याचं पाणी जो काय जमा करायचं आहे त्यासाठी संघर्ष देखील करावा लागलेला आहे। मात्र अचानक अवकाळी पाऊस जो आहे त्याची ही जी हजेरी पाहायला मिळते ती कुठेतरी सर्वांना वेदनादायी ठरलेली आहे। कारण मराठवाड्यामध्ये जो काही पाऊस पडला, या पावसामुळे पिकांचं पूर्णपणे नुकसान झालेलं आहे। कारण आता काही दिवसांवर जे काही सगळ्यात महत्वाचं रोख पीक म्हटलं जातं ते म्हणजे कापूस। कापसा पिकाला सुद्धा या ठिकाणी मोठा झटका बसलेला आहे, फटका बसलेला आहे। कापूस पीक जे आहे ते पूर्णपणे आता या पावसामुळे जे आहे ते आता खराब झालेलं आहे। कारण कापसावर जेव्हा पाऊस पडतो तर त्यामध्ये असणारे जे काही बिया आहेत त्या बियांमध्ये रोप उगायला सुरुवात होते। ते रोप उगवल्याच्या नंतर त्या कापसाचा भाव जो आहे तो अतिशय कमी होतो आणि भिजलेल्या कापसाला जो काही भाव असतो तो अतिशय कमी मिळतो। आधीच कापसाला भाव जो आहे तो 7,000पेक्षाही जास्त कमी होत चाललेला आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांनी तीव्र नाराजी आहे या ठिकाणी व्यक्त केली आहे। दुसरीकडे तूर असेल, त्यानंतर सोयाबीन असेल, ऊस असेल, मका असेल, ही जी काही पिकं आहेत ती पूर्णपणे अक्षरशः आडवी झालेली आहेत। कारण ज्या पावसाचा मारा होता तो जोरदार मारा होता, त्यामुळे पिकं जी आहेत अक्षरशः आडवी झालेली आहेत। आणि गारांचा जो काही फटकारा होता, गारा ज्या काही वेगाने येत होत्या, जणू कुणी दगड मारते की काय अशी परिस्थिती जी होती त्या गारांमधून पाहायला मिळते। जोरदार गारा पडलेल्या आहेत, जणू हे एखादं हिमालय आहे की काय अशी मराठवाड्यामध्ये काही ठिकाणी परिस्थिती निर्माण झालेली आहे। कारण त्या ठिकाणी गारांचा पसारा जो होता किंवा गारांचा जो काही सडा जो होता तो या ठिकाणी पाहायला मिळालेला आहे। त्यामुळे मराठवाड्यामध्ये अतोनात नुकसान झालेलं आहे। सचिन, धन्यवाद तुर्तास तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती करता। थेट जाते यवतमाळला, ज्या ठिकाणी आमचे प्रतिनिधी आहेत संजय राठोड यांच्याकडे। संजय, यवतमाळमध्ये नेमकी काय परिस्थिती आहे? या ठिकाणी कांदा, बटाटा या पिकांचं नुकसान झालेलं असेल, तुरीचं नुकसान झालं असेल, नेमका ग्राउंड रिपोर्ट काय सांगतोय? नक्की लागवी, एकंदरीत पाहिलं तर यवतमाळ जिल्हा हा पहिलेच आत्महत्याग्रस्त यवतमाळ जिल्हा म्हणून ओळखला जाते। आणि दुसरीकडे जर पाहिलं तर या ठिकाणी जर पाहिलं यवतमाळमध्ये शेतकऱ्यांना, अनेक शेतकऱ्यांना आहेत विम्याचे पैसे मिळाले नाही। कोण्या खात्यावर 2 रुपये तर कोण्या खात्यावर 5 रुपये तर कोण्या खात्यावर 10 रुपये असे आलेले आहेत। शेतकरी मेटाकुटीला आलेला आहे। एकंदरीत पाहिलं तर खरीप हंगामामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी जे आहेत आस लावून बसले होते आणि शेतकऱ्यांनी पीक टाकलं होतं, मात्र पूर्णतः खरडून गेल्याने शेतकरी विवंचित सापडलेला। उरलं ते कापूस आणि सोयाबीन आणि जे तूर आहेत ह्या पिकावर मदार होती। मात्र कापूस आता कालच्या पावसाने पूर्णतः खराब झालेला आहे। अक्षरशः तूर जी आहे तर खाली पडलेली आहे।
तुरीचा बार जो आहे पूर्णतः कोलमडून गेलेला आहे, खाली पडलेला आहे. शेतकऱ्यांनी जगाव की मराव असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर पडत आहे. एकंदरीत पाहिलं तर खरीप हंगामामध्ये शेतकऱ्याने जी पूर्ण मदार त्यांच्यावर होती ती पूर्ण आता रब्बी पिकावर लावली होती. मात्र आता कुठेतरी गहू आणि हरभरा टाकण्याच्या परिस्थितीत होते. अशातच त्या ठिकाणी जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात गहू कोणी टाकले असेल, कोणी हरभरा टाकले असेल तर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जे आहेत पूर्णतः जे आहेत नैनाट झालेला आहे. एकंदरीत पाहिलं तर 4 मंडळामध्ये ही अतिवृष्टी झालेली आहे. मोठ्या प्रमाणात पाऊस आलेला आहे. एकंदरीत पाहिलं तर उंबरखेड असेल, बिडूळ असेल, पुसद असेल, शेंबाळी पिंपरी या ठिकाणी जे आहेत या मंडळामध्ये जे आहेत मोठ्या प्रमाणे पाऊस आल्याने एकंदरीत पाहिलं तर कापसाचा पीक असो, तुरीचा पीक असो पूर्णतः नायनाट झालेला आहे. शेतकरी विवंचित सापडलेला आहे. शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत आतापर्यंत जे आहेत कृषी अधिकारी असो किंवा कर्मचारी असो आतापर्यंत पोहोचले नसल्याची ओरड या ठिकाणी जे आहेत शेतकऱ्याच्या वतीने करण्यात येत आहे. लागवी निश्चित संजय, तुम्ही असेच आमच्यासोबत जोडले राहा. थेट जाते नाशिकमध्ये इगतपुरीमध्ये. विकास, काय परिस्थिती आहे नाशिकमध्ये? हा हंगाम म्हणजे द्राक्षांचा हंगाम मानला जातो. काढणीला आलेली असतील द्राक्षाचे सगळे गड मणी, पण या ठिकाणी मात्र द्राक्षांचं सुद्धा नुकसान झालं असेल या अवकाळीच्या फटक्यानं. नक्कीच लागवी जर बघितलं तर इगतपुरी तालुका असेल, त्यानंतर नाशिक असेल. नाशिकमध्ये द्राक्ष हे मुख्य पंढरी म्हणून द्राक्षाची नाशिकची ओळख आहे. आणि या ठिकाणी गारांच्या पावसामुळे जे काही घड आहेत ते जे दाणे आहेत ते 1 ते 2 दिवसामध्ये गळून पडण्याची देखील शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. त्याचबरोबर इगतपुरी तालुक्यामध्ये जर परिस्थिती बघितली तर भातशेती, या भातशेतीला मोठ्या प्रमाणामध्ये फटका बसलेला आहे. जो काल पाऊस झाला, जवळपास 171 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. आणि या पावसामुळे हातातोंडाशी आलेला जो भाताचा देखील शेती आहे ती नेस्ताभूत झालेली आहे. यामुळे शेतकऱ्यांचं लाखो नुकसान झालेलं आहे. तर काही ठिकाणी शेतकऱ्यांची जनावरं देखील दगावल्याच्या घटना समोर आलेल्या आहेत. काही शेतकऱ्यांचे घरं देखील यामध्ये पडलेले आहेत. परंतु शासनाकडनं लवकरात लवकर मदत करण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडनं करण्यात आलेली आहे. जे काही कृषी अधिकारी आहेत त्यांच्याशी आज चर्चा करण्यात आली. प्राथमिक अहवाल जो आहे तो शासनापर्यंत पाठवण्यात आलेला आहे. आणि उद्या कदाचित पंचनामे करण्याची मोहीम ही आदेश येण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. परंतु या सर्वांमध्ये जर बघितलं लागवी, ज्या काही इन्शुरन्स कंपन्या आहेत त्यांनी जे काही टोल फ्री नंबर दिलेले आहेत ते टोल फ्री नंबर अवैध लागत आहेत. आणि 48 तासात शेतकऱ्यांना नुकसान झालेले जे काही फोटो असतील किंवा जी माहिती आहे ती त्यांच्यापर्यंत पोहोचवायची कशी, असा प्रश्न निर्माण झालेला आहे. कारण काही ठिकाणी वीज पुरवठा खंडित आहे, काही ठिकाणी इंटरनेट सेवा देखील बंद आहेत. त्यामुळे शेतकरी हवालदिल झालेला आहे. आणि शेतकऱ्याच्या बांधावरती येऊन कृषी अधिकाऱ्यांनी म्हणा किंवा प्रशासनाने पंचनामे करून शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत करून द्यावी अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. त्यामुळे प्रशासन शेतकऱ्यांच्या या मागणीकडे कशा पद्धतीने बघतं आणि पुढील 2 दिवसामध्ये बांधावर जाऊन पंचनामे होतील का याकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागून असणार आहे. लागवी. निश्चित. सचिन, संजय आणि विकास, तुमचे तिघांचे सुद्धा आभार तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती करता. नाशिक जिल्ह्याला अवकाळीचा तडाखा बसलेला आहे. अवकाळी पावसासह गारपिटीमुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे. जिल्ह्यात 32,832 हेक्टर शेतपिकांचं नुकसान आहे. लवकरात लवकर पंचनामे पूर्ण करून शासनाला अहवाल सादर करणार असल्याचं देखील सांगण्यात येत आहे. जिल्ह्यामध्ये अवकाळी पाऊस आणि गारपीट यामुळे पिकाचं नुकसान झाल्याचं दिसून आलेलं आहे. आज आपण जर बघितलं तर महसूल एकूण 112 महसूल मंडळ जिल्ह्यामध्ये आहेत. त्यापैकी 66 महसूल मंडळामध्ये 25 मिलीमीटरपेक्षा जास्त पर्जन्यमान झालेलं आहे. तसं जिल्ह्यात सर्वच तालुक्यांमध्ये पर्जन्यमान झालेलं आहे. नांदगाव तालुक्यातील वेळगाव महसूल मंडळामध्ये जवळपास 66 मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे. थोडक्यात काय की एकंदरीतच कालचा जो अवकाळी पाऊस आणि गारपीट यामुळे शेती पिकाचं नुकसान झाल्याचं नोंद आहे. पावसासह गारपिटीमुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे. 32,832 हेक्टर शेतपिकांचं नुकसान झालेलं आहे. पावसासह गारपिटीचा सुद्धा तडाखा बसलेला आहे. गेल्या 2 दिवसांपासून महाराष्ट्रात अवकाळीचा तडाखा बसतोय. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.